नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा. आपणास आज थोडा उशिरा, परंतु काही तांत्रिक अडचणी होत्या आपल्याला, त्यामुळं सकाळी आपल्याला हवामानाचा अंदाज देता आला नाही. कालचाच अंदाज आपण तुम्हाला काही लागू होत असल्यामुळे आपण तो दिला नव्हता. तर मित्रांनो, असं की थोडा जसा दिवा विझताना भडकतो, ती अवस्था वातावरणाची तयार होण्याची शक्यता दिसते मित्रांनो. याचा अर्थ तुम्ही याच्यावर कॉमेंट करा, मी असं का म्हटलो असेल. मी तुम्हाला त्याचं सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी, हे मी असं का बोललो. तर मित्रांनो, लक्षात घ्या आजचं हवामान कसं राहणार आहे. आज जो बंगालच्या उपसागरावरचा लो प्रेशर हा कमी होऊन तिथं दाब वाढलेला आहे. जवळपास सर्व जे ढग आहेत ते भारताच्या भूभागावर आलेले आहेत आणि राजस्थानचा कोपरा, तसेच पंजाब, राजस्थान हे आणि गुजरातचा बराचसा भाग, त्या भागात थोडे आकाशात पावसाचे ढग नसणार आहेत आणि इतरत्र पावसाचे ढग आज आलेले आहेत. माझा एक शेतकऱ्यांच्या तर्फे सरकारला एक माझा सल्ला राहील की पावसाचे ढगसुद्धा रडारला दिसणार नाहीत आगामी काळात. आता कुठंतरी थोडं आकाशात ढग येतात, तर त्या ढगाला कृत्रिम पावसाचा प्रयोग जो पाठीमागं झाला होता तो करून पाऊस हा पाडणं जास्त गरजेचं होईल असं मला वाटतं. आत्ता कुठंतरी 10 मिनिटाची फिसफिस पाऊस येतो आहे, पुढं जातो आहे, आणि हे जे काय हवामानतज्ज्ञ मंडळी जी आहे प्रत्येक गल्ली गल्लीत झालेली, ते कुठला तरी एखादा व्हिडिओ शूट करते, कुठं जुनाच व्हिडिओ टाकतात आणि या ठिकाणी पाऊस झाला, त्या ठिकाणी पाऊस झाला, मी कोण काय आता ते बोलू नये आपण, ते टीका केल्यासारखं वाटतं आणि यामध्ये शेतकऱ्याचं मरण व्हायला लागलेलं आहे. तर सरकारची जी यंत्रणा आहे, कृषी विभाग आहे, त्यांनी त्यांच्याकडून प्रत्यक्ष मंडलवाईज पावसाची स्थिती पाहावी आणि कृत्रिम पावसाच्या तयारीला लागावं. कारण हे ढगसुद्धा दुर्मिळ होणार आहेत. आत्ता कुठंतरी रडारच्या व्ह्यूमध्ये आपल्याला ढग दिसत आहेत, ते ढगसुद्धा दिसणार नाहीत इथून पुढं, अशी शक्यता ह्या एल निनोची पूर्ण जागतिक लेवलला याच्यावर ओहोपोह होत आहे. आणि तरी देखील जर सरकार ह्याच्यावर काय उपाययोजना करत नसेल, तर मग हा गाफील राहणं कुठंतरी शेतकऱ्याच्या मुळावर उठल्यासारखं होईल. मित्रांनो बघा, ज्या भागामध्ये भरवशाचा पाऊस असतो त्या भागामध्ये कुठंही पावसाचं स्वरूप दिसत नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही कोकण किनारपट्टी आहे, तिथं पणजीलाच थोडा पावसाचं स्वरूप आहे. पणजीहून पुढं तुम्ही जसं याल तसं जो किनारपट्टीलगतचा भाग आहे, मुरुड, पुण्याच्या आणि याच्यामधला जो घाटमाथा आहे, त्या घाटमाथ्यावर हेवी आहे पाऊस, तिथं येलो अलर्ट जारी आहे सध्या. आणि तसेच नाशिक ते मुंबईच्या दरम्यानसुद्धा आज दुपारनंतर संध्याकाळी उशिरापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. त्याचा फायदा हा गोदावरीला होऊ शकतो. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल किंवा गोदावरी तो खाली अकोल्यापर्यंत, म्हणजे तो भाग हा जुन्नर, अकोला म्हणजे जिल्हा अकोला नाही मित्रांनो, तो अहिल्यानगरमधला अकोला एक गावाचं नाव आहे. तसेच इकडं कोपरगाव, मनमाड, मालेगाव, धुळे या भागात मुसळधार पाऊस होणार आहे मित्रांनो. आता सध्या चालू असेल. परत कन्नड वगैरे जो आहे आपला छत्रपती संभाजीनगरचा तालुका, तिथंसुद्धा आज ढगफुटी सदृश्य अतिशय जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि बाजूला छत्रपती संभाजीनगरच्या बाजूचे तालुके आहेत, त्यास पूर्ण तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. खाली पैठणकडे थोडा जोर कमी राहील जायकवाडी प्रकल्पाच्या आसपास, परंतु खाली लगेच अहिल्यानगर ते बीड दरम्यानसुद्धा म्हणजे खूप जोराचा पाऊस होईल. पाथर्डी वगैरे जो तालुका आहे अहिल्यानगरचा, त्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे मित्रांनो. तसेच जामखेडपर्यंत दूर
पर्यंत तो पाऊस राहील आणि खाली त्या पावसाचं स्वरूप हे इकडं धामणगावपर्यंत आहे अहिल्यानगरमधलाच. परत श्रीगोंदा श्रीगोंदा आहे सलवाडगाव आणि इकडं खाली अहिल्यानगरपासून इकडची जी बाजू आहे खंडाली परत सुपे वगैरे तिकडं सुद्धा जोराचा पाऊस राहू शकतो. पारनेर मित्रांनो भिगवणपर्यंत त्या पावसाचा जोर राहील. आणि इकडं पाऊस हा देहरे म्हणजे लक्षात घ्या आजचा पाऊस हा कुठं कुठं जोराचा होणार आहे बघा. अहिल्यानगर ते बीड त्या दरम्यान, तसेच खाली जामखेडपासून बार्शीपर्यंतचा पट्टा लक्षात घ्या. त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपला परांडा तालुकासुद्धा येत आहे. करमाळा परिसरातसुद्धा आज सायंकाळच्या वेळेस खूप जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तो उजनीच्या धरणातलं जी काय करमाळा ते बारामती दरम्यानचा जो भाग आहे उजनी धरणासह त्या भागातसुद्धा अतिशय जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो. इंदापूरपासून दौंडपर्यंतचा परिसर, बारामतीपासून करमाळ्यापर्यंतचा परिसर, तसेच पंढरपूरच्या खालचा जो भाग आहे मित्रांनो, पंढरपूरपासून जो कर्नाटककडचा भाग आहे चडचणकडे सुद्धा आज मुसळधार पाऊस होईल. मारडी मिरार इंडी तिथपर्यंतचा जो भाग आहे तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगोला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी रिमझिम पाऊस, कुठं जोरदार पाऊस, कुठं मुसळधार पाऊस, अशा पद्धतीचं वातावरण आहे. अकलूजला सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो खाली आपण धाराशिवकडे जर आलो तर तुम्हाला बार्शीपासून मित्रांनो बीडपर्यंतचा जो पट्टा आहे त्यात कळंबचा काही भाग येतो आहे. त्या भागातसुद्धा म्हणजे अतिशय जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. बार्शीहून सोलापूरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो. आणि इकडं लोहारा वगैरे जो आहे धाराशिवचा, लोहारेकडे सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. बसव कल्याणला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कलबुर्गीसुद्धा काही प्रमाणात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. बिदरला सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, हलके ते मध्यम जोरदार. तसेच मित्रांनो वरती आपण जर देगलूर हा नांदेडचा भाग आहे तिथंसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कंधारला सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होईल. कन्नड मध्यम हे नांदेडलासुद्धा नांदेड प्रॉपर नांदेडच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो 4 मिलीमीटरपर्यंतचा. आणि मित्रांनो पुढं उमरखेड, मोला, निर्मल या भागातसुद्धा अतिशय जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तो आदिलाबाद परत पन्हारकवठा, यवतमाळ मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. वर्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. तसेच मित्रांनो वरती जर आपण आलो तर नागपूर परिसरातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. उमरेड तर नागपूरचा जो भंडाऱ्याकडचा भाग आहे तिथं जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा गोंदिया या परिसरात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता दिसते मित्रांनो. आणि आपण जवळपास पूर्ण महाराष्ट्रावर एक दृष्टिक्षेप टाकत आहोत. आणि ही स्थिती ही सायंकाळीची होती. रात्री 7च्या दरम्यान मित्रांनो भाग बदलतो आहे आणि पावसाचा जोरसुद्धा अतिशय भयान होत आहे. जसं मी म्हणलो तुम्हाला की दिवा विझताना भडकतो ती अवस्था तयार होते. सोलापूर परिसरामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगण्यास आनंद होतो, सोलापूरपासून जो बीडकडचा भाग आहे सोलापूर बार्शीच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. मित्रांनो काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. सायंकाळी तो पाऊस हा जवळपास 6 वाजल्यापासून सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत म्हणजे जवळपास जोराचा पाऊस हा 9 वाजेपर्यंत राहील. 9च्या नंतर बारीक टिप चालू राहील. हे आता ज्या मुसळधार सांगितलेल्या पावसाच्या स्वरूपात सांगितलेलं आहे. आणि तो पाऊस बीडपासूनसुद्धा छत्रपती संभाजीनगरकडील बाजू तसेच वाशिमपर्यंत अतिशय ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. मेहकर, परतूर त्याच्यामधला भाग, परत बुलढाणा आणि इकडं सिल्लोड
याच्या जो मध्ये भाग जो आहे त्या भागात अतिशय जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो. इकडं वाशिमपर्यंत आहे, हिंगोलीपर्यंत त्या पावसाचं स्वरूप आहे. हिंगोलीपासून उमरखेड कडली बाजूला पाऊस कमी राहील, उमरखेड परत पुसद कडल्या बाजूला सुद्धा कमी राहील पाऊस, आणि खाली नांदेडकडे सुद्धा थोडा जोर कमी राहील, पण पाऊस चालूच राहणार आहे. त्याच वेळेस खाली देगलूर हा जो कर्नाटककडला बाजूचे भाग आहे त्या भागातसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. निजामाबाद मुसळधार पावसाची शक्यता आहे. काळजी घ्या मित्रांनो. आणि हा पाऊस रात्री आणखी कुठं कुठं वाढतो आहे बघा. लातूर जोर वाढेल, आणि आपल्या धाराशिवचा जर आपण विचार केला तर धाराशिवमधला जो परांडा फेरंडा जो परिसर आहे, परांडा ते करमाळा दरम्यानसुद्धा रात्री बऱ्यापैकी पाऊस येण्याची शक्यता आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा. पण तो पाऊस बार्शीपासून वैरागकडल्या बाजूला वाढत राहणार आहे. कुर्डवाडी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. तसेच मित्रांनो, अकलूज तो भाग तर मी तुम्हाला मगाच सांगितला आहे. पंढरपूरला सुद्धा बऱ्यापैकी पाऊस राहील मध्यम स्वरूपाचा, पण पंढरपूरपासून मोहोळकडल्या बाजूला मुसळधार पावसाची शक्यता आहे. जो शिना चंद्रभागेच्या मोहोळकडली जी बाजू आहे त्याच्या आणि इकडची जी दोन नद्याच्या मधून शिना नदी जी गेलेली आहे खाली मोहोळमधनं, त्या शिना काठलासुद्धा खूप जोराचा पाऊस राहणार आहे. मित्रांनो, हा पाऊस रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे या भागात. बार्शी तुम्हाला सांगितलं तो बघा, कळंब, जामखेड, बीड या भागातला थोडी तीव्रता कमी होईल, पण पाऊस टिकून राहणार आहे. पंढरपूरहून बार्शीपर्यंतचा जो भाग आहे बघा, सोलापूरहून बार्शीपर्यंत, तुम्हाला मी अशी मोठमोठी गावं सांगतो. इंदापूरवरून जामखेड, बीड, माजलगावपर्यंत म्हणजे खूप जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, उद्याची सकाळ कशी असेल याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकू आणि आपला व्हिडिओ इथंच थांबवू. पहाटे आकाशात चांदणं पडलेलं असेल. सकाळी 8-9 वाजतासुद्धा पाऊस, कुठंही पावसाची शक्यता नाही असं वाटेल, परंतु दुपारी म्हणजे दुपारच्या अगोदर 11 वाजता कोकणात पाऊस परत चालू होईल, आणि पश्चिम महाराष्ट्रातील 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात शक्यता आहे, आणि पार इकडं जो विदर्भातसुद्धा पाऊस हा सकाळच्या सत्रातच पडणार आहे, आणि दुपारी आजच्यासारखी स्थिती तयार होईल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता 20 तारखेलासुद्धा आहे. तसेच मित्रांनो, 21 तारखेची स्थितीसुद्धा काही प्रमाणात वेगळी होणार आहे. दुपारच्या सत्रात अनेक ठिकाणी पाऊस होईल, परंतु पावसाचा जोर हा भाग व्याप्ती कमी झालेली असेल. 21 तारखेला अशी स्थिती राहील. 22 तारखेला मित्रांनो त्यामध्ये बराचसा बदल होईल, आणि पाऊस हा काढता पाय घेऊन विदर्भाकडल्या बाजूलाच त्याचा जोर राहील. खाली जो भाग आहे कर्नाटकाचा, कर्नाटक आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर राहील, व खालचा तळाचा जो भाग आहे सातारा, सांगली, सोलापूर, बीड, तसेच नांदेड या भागात मुसळधार पाऊस 22 तारखेला सुद्धा होईल. आणि मित्रांनो, हा पाऊस जवळपास 23 तारखेला मित्रांनो पावसाचं वातावरण हे खूप पूर्णपणे बदललेलं असेल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस हा घटलेला असेल. केवळ विदर्भातच पावसाचा जोर असेल, आणि 24 तारखेपासून फक्त आणि फक्त विदर्भात काही ठराविक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होईल. नागपूर म्हणजे पूर्व विदर्भात, नागपूरपासून उत्तर विदर्भ त्या कोपऱ्यात फक्त. आणि मित्रांनो, पाऊस हा 25 तारखेला फक्त कोकण किनारपट्टी आणि विदर्भातच असेल. पावसात घट झालेली असेल. बघा मित्रांनो, मी तुम्हाला आता दिलेल्या अंदाजाप्रमाणे सगळ्यांचे सूर बदलणार आहेत. जे हवामान तज्ज्ञ म्हणून मिरवतात ते आपण सॅटेलाईट आणि रडारच्या व्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला अंदाज देत असतो. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, परंतु अर्थपूर्ण आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पूर्ण या जुलै महिन्याचा अंदाज सापडणार आहे. आपल्याला एक विनंती आहे मित्रांनो, मी आपल्या विश्वनाथ दादांनी आपलं याचं म्हणजे व्हॉट्सॲपमध्ये मॅसेज पाठवायला आपल्याला अडचण येत असल्यामुळे आपण आपलं स्वतःचं एक चॅनल
असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही ही करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. अग्रविश्वास मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेलिग्रामचंही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. टेलिग्रामचं आपण एक चॅनल बनवत आहे, त्याच्यावर तुम्हाला सविस्तर पावसाचा अपडेट दिवसभर लाईव्ह पाहता येईल. कृपया तुम्ही ते जॉईन करा. ओके मित्रांनो, धन्यवाद. शुभ दिवस.